हॅलो गाईज, तर ही बघा माझी मेहंदी बघून तुम्हाला कळत असेल हे कधीचं गेट रेडी विथ मी आहे. हे आहे वटपौर्णिमेचं. चला आपण मेकअपला स्टार्ट करूयात. मी त्या दिवशी जास्त काही नाही, थोडासाच हलका हलका मेकअप केला होता कारण मला असं मिनिमलच लुक हवा होता. काही असं शूट वगैरे नव्हते करणार, पण ऑफकोर्स सण आहे. माझ्या नवऱ्यासाठी मी उपवास धरला आहे, तर मग छान छान दिसायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मग मस्तपैकी स्किन प्रेप करून घेतली. त्यानंतर थोडंसं कन्सिलर, थोडंसं फाउंडेशन लावून सगळं मस्तपैकी ब्लेंड केलं. कारण नो मेकअप लुक करायचा होता. म्हणजे मेकअप केला आहे, पण मेकअप केला असं दिसलं नाही पाहिजे. सो मस्तपैकी बेस रेडी केला आणि थोडं थोडं नाही, थोडं जास्त ब्लश लावलं. कारण यू नो अँड इफ यू डोंट नो, तरी तुम्हाला मी सांगते की मला ब्लश लावायला खूप जास्त आवडतो. तो माझा फेवरेट पार्ट आहे. मग खूप सारं ब्लश लावलं आणि मग त्यानंतर लिपस्टिक वगैरे लावली आणि आय मेकअप करायला घेतला. आय मेकअप वगैरे काहीच करायची इच्छा नव्हती, पण माझे डोळे खूप असे पफी पफी दिसत होते कारण झोप नव्हती झालेली. म्हणून थोडासा आय मेकअप केला. मस्तपैकी तो पण ब्लेंड करून घेतला आणि थोडासा अंडर आईजला पण केलं कारण डोळे ऑफकोर्स मी सांगितलं तसं झोप नव्हती झाली, त्याच्यामुळे छान नव्हती दिसत. लायनर लावायला घेतलं, पण जे काही अजिबात कॅमेऱ्यात बघून लावता येत नव्हतं, म्हणून मग गप मिररमध्ये बघून लावलं. ते लावून झालं. मग त्यानंतर मला असा प्रश्न पडला होता की काय कमी आहे, काय कमी आहे. तर ऑफकोर्स ट्रॅडिशनल लुक आहे म्हटल्यावर टिकली लावणं गरजेचं आहे. आणि म्हटलं आज रोजपेक्षा थोडीशी मोठी टिकली लावूयात. मोठी टिकली लावायला गेले, पण ही खूपच जास्त मोठी दिसत होती. मग ती काढली आणि दुसरी शोधायला गेले तर सगळ्या टिकल्या खाली पडल्या. पण त्यात एक पिंक कलरची शोधली कारण माझ्या आउटफिटला मॅचिंग पिंक कलरची टिकली होती. येस, हा बघा माझा आउटफिट आणि त्याच्या काठाला आणि माझं हे ब्लाऊज, जे की थोडंसं मिसमॅच आहे कारण मी जे स्टिच नाही केलं आहे साडीवरचं, जे माझं आरीवर्क पूर्ण झालंच नाही, म्हणून मग मी हे थोडंसं मिसमॅच ब्लाऊज घातलं. पण पिंक कलरचे होत होतं, असं फोटोत काही जास्त कळून येत नव्हतं. आणि साडी प्लेट करायला घेतली, पण पिन्सच नव्हत्या. मानेला आवाज दिलं, त्याला पिन्स आणायला लावल्या. मस्तपैकी साडी चापून चोपून नेसली. ही नवीनच साडी आहे. ऑलमोस्ट आता लग्न झालं 1 वर्ष होऊन गेलं आहे, पण माझ्या प्रत्येकच सणांना अशा नवीन नवीनच साड्या मी घालते आहे. मस्तपैकी साडी वगैरे घालून घेतली आणि मग त्यानंतर आला ज्वेलरीचा पार्ट. ज्वेलरी मी इकडून नेली मुंबईवरून, पण इतकी सेफली ठेवली की मला ती सापडलीच नाही. मग काय, शेवटी आपल्या ह्या ग्रीन बँगल्स होत्याच नगरला, तिथलच्या त्या घातल्या आणि आपल्या गोल्ड गोल्ड बँगल्ससोबत त्या पेअर केल्या आणि आज छोटा छल्ला घातला. मला छल्ला घालायला सुद्धा खूप आवडतं आणि हे माझं एक जे नेकलेस आहे ते सुद्धा मी वेअर केलं. मंगळसूत्र खालीच होतं, मग ते खाली जाऊनच वेअर करणार होते. कानातले वगैरे मस्तपैकी घालून घेतले आणि मग आठवलं मम्मीने हे नवीन दिलेलं ताटसुद्धा वरतीच आहे, अजून मला ताट बनवायचे, त्याच्यामुळे पटकन खाली गेले आणि हा बघा माझा फायनल लुक.